नमस्कार मित्रांनो, केशर आंबा लागवड या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजची तारीख 22 नोव्हेंबर 2024. बघू शकता पावसाळा गेलेला आहे, घेवडा पण निघालेला आहे आणि आता ही उरलेली घाण जी आहे ती आपण आज रोटरच्या साहाय्याने काढून घेणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की झाडांवर मोरीसारखे दाणे पडले होते पानांवर आणि होल पडले होते, पिवळी पानं झाली होती पावसाळ्यामध्ये. त्यासाठी आपण एक फवारणी घेतली होती अँटीबॅक्टेरियल आणि बुरशीनाशकाची. त्याचा रिझल्ट खूप चांगला झाला होता आणि त्यानंतर नवीन फुटवे आले होते. ते काही व्हिडिओमध्ये दाखवू शकलो नाही तुम्हाला, पण त्यानंतरसुद्धा 23 ऑक्टोबरला एक फवारणी घेतली होती, कारण की जे नवीन फुटवे आले होते त्यावर देखील किडीचा प्रादुर्भाव झाला होता आणि त्यामुळे पूर्ण पानं कमकुवत होत चालली होती. त्यासाठी आपण इमॅक्टोबेन्झोनेट 5% 5 ग्रॅम आणि एक्ट्रा यांचं मिश्रण घेऊन पूर्ण सगळ्या 30च्या 30 झाडांवर फवारणी केली होती आणि त्याचाही रिझल्ट खूप चांगला आला. पुढं आलेली नवीन फूट चांगली सेट झाली. या ठिकाणी बघू शकता तुम्ही प्लॉट क्लीन झालेला आहे पूर्ण रोटरच्या साहाय्याने आणि त्या फवारणीनंतर देखील नवीन फूट सेट झालेली आहे. आणि जुलै ते नोव्हेंबर या 5 महिन्यामध्ये झाडांची ग्रोथसुद्धा इथे आपण बघू शकतो. खूप छान पद्धतीने झाडांची ग्रोथ झालेली आहे आणि आता प्लॉट क्लीन झाल्यामुळे ग्रोथमध्ये अजून थोडा फरक पडू शकतो. त्यासाठी झाडांच्या आजूबाजूने स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट सांगायची राहून गेली तुम्हाला. जेव्हा आपण झाडांची नवीन लागवड केली होती त्यावेळी खड्ड्यांमध्ये आपण कंपोस्ट खतचा यूज केला होता. 40 किलोची बॅग आपण 30 झाडांमध्ये डिवाईड केली होती आणि प्रत्येक खड्ड्यामध्ये आपण कंपोस्ट खत टाकलं होतं. ही गोष्ट तो सांगायची राहून गेली होती. तर त्यामुळे सुद्धा झाडं सेट व्हायला खूप मदत होते कंपोस्ट खतामुळे. आणि बघू शकता 5 महिन्यात खूप छान ग्रोथ झालेली आहे. तर या पद्धतीनेच झाडांची ग्रोथ स्टेप बाय स्टेप कशी होते याचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला केसर मँगो लागवड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.